नमस्कार। योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्म संस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुम्। अश्विन मास शुक्ल पक्ष चतुर्थीचा 9 पैकी चौथा दिवस नवरात्रींचा इथे चतुर्थ अवस्थेला प्राप्त हो। 3 शक्ती सांगितल्या, 3 शक्तींच्या पलीकडे ईश्वर, 3 देह सांगितले, 3 देहांच्या पलीकडे आपण आत्मा, 3 शक्तींच्या पलीकडे परमात्मा, 3 स्थिती सांगितली आहे, त्या स्थितींच्या पलीकडे प्राप्ती, स्थिती अर्थात अवस्था, 3च्या पलीकडे चौथा जो आहे, तर जे काही आहे ते 3 मध्ये फसला आहे सगळं. 7वा अध्याय ज्ञान विज्ञान योग सुरू आहे. तर मी कदाचित यावर थोडासा प्रकाश टाकू. खूप पुढचा श्लोक करण्यापेक्षा कुठे श्लोक कुठे गेले आहे, हात गीता आहे घरी, इंटरनेटवर आहे, हवं तेव्हा वाचून घेऊ. आणि याचं नावच आहे ना, ज्ञान विज्ञान योग. मग मुख्य लक्ष तिथे द्यायला हवं. ज्ञान समजून घेऊन, आणि विज्ञान अप्लाइड सायन्स. विज्ञान म्हणजे अप्लाइड टेक्नॉलॉजी, वापरणं, त्याचा उपयोग करणं. विज्ञान म्हणजे नुसते ज्ञान, कोरडे पाषाण. दगडावरच निरंतर ज्ञानाचा अभिषेक जरी केला, रातचा गोंधळ बराच होता, कारण वाचली गाढवासमोर गीता. असं अर्थ नाही जन्मभर गीता वाचणार. ज्ञान विज्ञान देवानी मध्यभागी ठेवला. ज्ञान विज्ञान योग, ध्यान योगासारखा तीव्र अध्याय, तीव्र उग्र त्याला मुख्य त्यांनी समोर आणलं. ज्ञान विज्ञान योग. आता हे वापर त्यासाठी. आजचा चौथा दिवस नवरात्रीचा. 3 अवस्था कुठल्या, त्याच्या पलीकडचा चौथा तुरिया अवस्था म्हणतात शास्त्रांमध्ये. संस्कृतमध्ये तुरिया म्हणजे चतुर्थ अवस्था. चतुर्थीचा उपवास जर करतो तर त्याच्या पलीकडचा विचार करा. मग 3च्या पलीकडे गणपती अथर्व शीर्षातही येतात. ओम शक्तित्रयात्मक निरनिराळ्या प्रकारे वर्णन केलं आहे. त्वाम योगिनो ध्यायन्ति नित्यम, त्वं ब्रह्मा त्वं विष्णु त्वं रुद्र त्वं इंद्र त्वं अग्नि त्वं वायु त्वं सूर्य त्वं चंद्रमा त्वं ब्रह्म भूर्भुवः स्वरो भूर्भुवः स्वः. 3 पुन्हा आले. 3 लोकांच्या पलीकडचा भूर्भुवः स्वः गायत्री मंत्र म्हणतात. भूलोक, भावलोक, स्वर्गलोक पलीकडच्या. हे काय म्हणतात आहे? अथर्व शीर्षात आलं, अथर्व वेदात आलं. अथर्व पक्का अडिग. अथर्व म्हणजे हलणार डुलणारा नाही, विचलित होणारा नाही, निर्णय निश्चय केलेला वेद आहे, ज्ञान आहे. चतुर्थ, तेही चौथं वेद, तिथेही चौथा आले. ऋग साम यजुर, ऋग्वेद सामवेद यजुर्वेद. 3 वेदांचा सार ग्रहण करून 3 पाव दिल्या, आणि वरून जशी ती अजून टाकते दैवाली थोडं. तर 3 मोठी रेती दिली कोणाला, असं तर पहाडच होता रेत. वेद घ्यायला गेले तेव्हा उरलेलं खाली ते पुन्हा उचलून दिले की सार अथर्व वेद. हे पक्का याद जे आहे, निर्णय केलेला आहे. तोही चौथा बरोबर. तर आजचा चौथा दिवस आहे, म्हणून थोडस तिथे टिकावा. त्वम अवस्थात्रयातीतः, त्वं देहत्रयातीतः, त्वं कालत्रयातीतः, त्वं शक्तित्रयातीतः, त्वं मूलाधार स्थितोऽसि नित्यम्. अथर्वशीर्षात म्हटलंय पण देहत्रयात, कालत्रयात, शक्तित्रयात. हे काय आहे? 3. स्वप्न अवस्था, जागृत अवस्था, सुषुप्त अवस्था.
तीन अवस्थांच्या पलीकडे चतुर्थ अवस्था. आपण जेव्हा केव्हा आहे आपलं अस्तित्व जे आहे, एक तर आता जागृत आहे, आपण ज्याला जागृत म्हणतो ते वास्तविक आध्यात्मिक दृष्टीने हे झोपणं आहे, ही स्वप्न अवस्था आहे. आता ज्याला आपण जागृत अवस्था म्हणतो, जागा आता सकाळी पहाटे उठलो, आंघोळ केली, ते दिवा लावला, बत्ती लावली, तर जागृत झालो. गीता योग आहे किंवा तिकडे संध्याकाळी जागा आहे. आध्यात्मिक दृष्टीने स्वप्नावस्था सुरू आहे, स्वप्न पात्र आहे. आपण स्वप्नात गुंगलं खरं वाटतंय, पण ठीक आहे, ते पुढची गोष्ट. पण आता पहिली ही जागृत अवस्था. याच्या आधी काय होतं, झोपलेले होतं. झोपलो होतो तेव्हा एक तर स्वप्न बघत होतो किंवा गाढ झोपेत होतो. सुषुप्त अवस्था, गाढ झोप, डीप पीस, अर्थात किंवा स्वप्न अवस्था. स्वप्न अवस्था, सुषुप्त अवस्था किंवा जागृत अवस्था, ह्या तिन्ही मध्ये कोण आहे? असं कसं चमत्कार आहे? कधी विचार केला की तीन इतका बदल होता स्वप्नात, काही दिसला होता? मीच कोण आहे, कुठे आहे, कसा आहे वाटला तुला? गाढ झोप लागली तर कुठे गेलं काही कल्पनाही नाही. कधी विचार केला कुठे गेलो, कुठे होतं? पण मी कुठे होतं? शरीर तिथे पडलं होतं, माझा आत्मा मी जे म्हणते ती कुठे गेली होती? तर स्वप्न, जागृत, सुषुप्ती आणि आता जागृत. आता हा जो आहे मी तो वेगळा आहे की तो स्वप्नात होता तो, की झोपला होता गायब झाला होता तो कोणता? ह्या तिन्हीच्या पलीकडे चतुर्थ अवस्था. अकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णू, मकार महेश आणि ओमकारच्या वरची ती बिंदी, तर ही अवस्था चतुर्थ अवस्था. त्या तिन्हीच्या पलीकडचा परमात्मा, ब्रह्मा विष्णू महेश, तीनच्या वरचा परमेश्वर, सर्वेश्वर. मी जो आहे, झोपला आहे तो नाही आहे मी, जागा आहे तो नाही आहे मी, स्वप्न पाहतोय तो नाही आहे मी. हे तिन्ही मध्ये जो एक सलग आहे, तिन्ही मध्ये जो एक कोणीतरी दुसराच आहे, तो मी आहे चतुर्थ अवस्था. देहत्रयातीत. चतुर्थी आहे ना, चौथा दिवस नवरात्राचा. हे नवरात्रींच्या 9 दिवसांचे आपलं आपलं महत्व आहे. भगवद्गीतेत याचे अध्यायात आपला श्लोक झालाय. भूमी आप अनलो वायु खम मनो बुद्धिरेव च अहंकार इति यमे भिन्ना प्रकृतिरष्टदा. हा श्लोक 2 सत्रांपूर्वी झाला याच अध्यायात. अष्टभुजा देवीचे 8 हे. अपरयेमिदं तु अन्यात्, यांच्या 8च्या पलीकडे अजून अपराज्य आहे. तो तू आहे कोण? जीवभूत महाबाहो ययेदं धारयते जगत. तू आहे ते 9वा, 8 मधला नाही आहे. पंचमहाभूत नाही आहे तू. नुसतंच शरीर नाही आहे, नुसतंच आकाश, भूमी, अग्नी, जल, पृथ्वी हे सगळं आपल्यामध्ये आहे. पृथ्वी तत्व आहे म्हणजे सॉलिड आहे, जल तत्व आहे म्हणजे लिक्विड आहे, अग्नि तत्व आहे, हीट आहे, एनर्जी आहे 98.5 डिग्रीज, वायू तत्व आहे आणि जागा आहे आत, आकाश तत्व, स्पेस, हे पास्त आहे, मन आहे स्वतःच्या आत, बुद्धी आहे, अहंकार तर आहेच, रावण आहे समोर आहे. या 8च्या पलीकडची नवरात्रीची 9वी रात्र. बाबा तू अजून कोणीतरी आहे पलीकडे, जीवात्मा आहे तू. मम एव अंशो जीवलोके जीवभूत सनातना. तू माझं सनातन पुत्र आहेस, तू माझी सनातन मुलगी आहेस. तू माझ्यापासून वेगळी कधीच नव्हती झाली, माझ्या सोबतच आहे. पण तू ती 9वी आहे, 8च्या पलीकडची नवरात्रीच्या 9 दिवसांचं महत्व. आणि दसरा, विजयादशमी, 10वा कोण आहे? तो मी स्वतः परमात्मा श्रीकृष्ण. याच्यानंतरच्या 8व्या अध्यायात विचारतो, अधियज्ञेयमेवा अहम. अर्जुन विचारतो 8 प्रश्न, त्याचे उत्तर 8 सडेतोड तडतड उत्तर त्यात स्वतःकडे निर्देश करतो की आणि या सगळ्यांचा दाता अधियज्ञेयम एव अहम, मीच आहे. एव अहम, मीच
मी आहे नाही, मीच आहे फक्त. या दृष्टीने नवरात्री केल्या तर विजयादशमीच्या दिवशी, दसऱ्याच्या दिवशी, रामाच्या विजयोत्सवाच्या दिवशी ईश्वर प्राप्तीकडे वाट चालवू शकते. ज्ञान विज्ञान योग 7वा अध्याय. तर देहत्रयाती, देह हा चतुर्थी आहे. तर 3 देह कोणते? स्थूल, सूक्ष्म आणि कारण. या तिन्हीच्या पलीकडचे आपण 4थ्या आहोत. स्थूल देह हे जे दिसून राहिलं, हातात हात धरू शकतो, तो स्थूल देह. तेवढाच नाही आहे मी. सूक्ष्म देह, आत मी विचार करून राहिलो आहे. चक्र मीटर घुमून राहिला, मागच्या सांगितलं, सतत तसं उठता बसता. बुद्धीनी, मनानी, चित्तात, आठवणी, ते सूक्ष्म देहामध्ये तोही मीच आहे. आणि कारण हे सगळं आलं कुठून? याचं कारण काय? हा जन्म का मिळाला मला? असे विचार काय माझे? ही जी यात्रामध्ये माझी जीवन यात्रा, आत्म्याची यात्रा, त्याचं कारण, सोर्स, वडाचं झाड दिसतंय मोठं, पिंपळाचं झाड, पण त्याचं कारण बीज आहे. बीज काय होतं? बीज नसतं तर राहिलं असं झाड? बीज नसतं पेरलं तर झाड कुठून आलं? बी असो कलम असो, पण कारण आहे. तर स्थूल, सूक्ष्म आणि कारण हे शरीर यांचा धारण करणारा अपरये मिदम तू अन्यात जीवभूत महाबाहो येदम धारयते जगत. संपूर्ण जगतमध्ये जे काही दिसते आहे, आता हा श्लोक मागच्या वेळेस झाला होता आपला, जे काही दिसते आहे ते नुसतं वरून जे दिसते आहे तेवढं नाही आहे. या अध्यायात, या मागच्या वेळेस श्लोकात श्रीकृष्णाने सांगितलं, त्यांच्या आत त्यांना धारण करणारी शक्ती आहे काहीतरी. झाड, गवत, पक्षी, मासोळी, पुरुष, स्त्री, मुलगा, मुलगी, त्यांच्या धारण करणारी शक्ती काहीतरी आहे. ती तू आहेस. तर ते तर 4थं झालं. मग स्थूलही नाही आहे, स्थूल नुसतं दिसते वरून, सूक्ष्म नाही आहे, आत इकडे तिकडे पाहते पक्षी, ते कारण जिथून कुठून त्याची यात्रा, त्याच्या पलीकडचं जे आहे धारण करणारे, ती चतुर्थ अवस्था. अवस्थात्रयातीतः, देहत्रयातीतः, कालत्रयातीतः. 3 काळ, भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्य काळ, सर्व श्रुत आहे, माहिती आहे. आधी जे जशी होती, आता जी जशी आहे मी, आणि आता पुढे जशी होईल, ती तेव्हा मी तशी होती, आता मी अशी आहे, नंतर मी आता अशी होणार आहे. त्या तिन्ही त्याचा अवस्था त्या बदलत होत्या. ते 3 काळ होते मागचे. तेव्हाही तू तीच होती लहानपणी, आताही तू तीच आहे, म्हातारपणी तीच आहे, तसंच मेल्यावरही तीच राहशील. दुसऱ्या अध्यायात झाला आपला, जीर्ण वस्त्र सोडून जसे नवीन दुसरे घालतो, आता गीता योगात स्वच्छ घातला काहीतरी, पण मी नाही फेकून दिलं लॉन्ड्री बॅग मध्ये, मी तेच आहे, वस्त्र दुसरं घातलं. तसं बचपन, जवानी, बुढापा, तिन्ही मधून जाणारी शेवटी त्याच्यानंतर मृत्यूनंतरही 4थ्या अवस्थेतही तीच आहे. 4थी अवस्था ती झाली. काल, मागचं जे भूतकाळ होतं, ते जन्म जेव्हा झाला त्याच्या आधी कुठे होती, एकदम कुठून टपकली पोटात. आता नंतर या तिन्ही काळाच्या पलीकडची त्याची आत्मस्थिती. तर कालत्रयातीतः, चतुर्थ 4था दिवस नवरात्रीचा. या 9 दिवसामध्ये 9 गहन विचार करावे, नुसते धमाधम ढोलक वाजवत बसलं पूर्ण जय माता दी, जय माता दी, आणि खूप लाडू पेढे, खूप आरत्या, सिनेमे, भजन. चांगलं तर आहे, ठीक आहे, मुबारक आहे, काम नाही होत आहे. नवरात्रीचे असे 9 वर्ष झाले, असे 9 वर्षाचे असे 9 वर्ष झाले, 81 वर्ष झाले, पण अजून त्याच तसंच सुरू आहे, पण काम नाही होत आहे. कारण ज्ञान तर होतं, पण त्याला विज्ञानात रूपांतरित नाही केलं, अप्लाय नाही केला, वापरला नाही. त्याच्यामुळे थांबून, स्लो डाऊन होऊन विचारपूर्वक, त्याला भजन म्हटलं आहे.
बुद्धी खोपडी वापरून आपले अक्कल वापरून जर यजन केलं तर भजन. तसंच शक्तित्रयातीत असं करत करत मी इथपर्यंत याच्यासाठी आणली गोष्ट की मला इथे यायचं होतं शक्तित्रयात्मक पर्यंत, कारण की हे अगदीच डायरेक्टली रिलेटेड आहे भगवद्गीतेसोबत आणि इथे सुरू असलेला 7व्या अध्यायासोबत आणि आमच्या शनिवारी अमेरिकेत जो सुरू आहे 14व्या अध्यायासोबत अगदीच निगडित आहे. स्पष्ट नाही दिसत पण पक्का जोडलेला आहे. काल मी हिंदी इंग्लिश सुरू होतं त्यात सांगत होतं त्या भगवद्गीतेचं मला रहस्य असं, भगवद्गीता जी हातात पकडली ते असं लक्षात आलं की भगवद्गीता म्हणजे जाड भिंग आहे, मॅग्निफाईंग ग्लास जे म्हणतो. निरनिराळे शास्त्र आहे, ब्रह्मसूत्र आहे, मीमांसा आहेत, न्यायशास्त्र आहेत, षटशास्त्र ज्याला म्हणतो, भागवत पुराण आहे, 18 पुराण आहे, 108 उपनिषद आहेत. मी वाचलंय सगळं असं नाही म्हणत आहे, नुसतं नावं सांगतोय. इतिहास आहे जसं रामायण महाभारत सारखे, आणि वेद आहेत, 4 वेद, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, आणि मग स्तोत्र आहे, आणि मग आरती आहे. बाबा काही संपत अंतच नाही होऊ शकत. 84 लाख युनीमध्ये घेतलं तरी हे वाचून नाही शकत. आणि जास्तीत जास्त करून संस्कृतमध्ये आहे, तिथे विकेट गेली, क्लीन बॉल. संस्कृत थोडं येतही असलं तरी वेळ नाही आहे, आणि इतकं तर नाही येऊ शकत. त्याच्यानंतर अजून शंकराचार्यांसारख्यांनी त्यांची अजून व्याख्या केली. गीता नाही समजत म्हणून ज्ञानेश्वरी वाचली, पण ज्ञानेश्वरी तर कुठे मी पूर्ण समजते. तेही क्लिष्ट झाली, तेव्हा जुनी भाषा झाली. तर पण हे एक जसं समजा वृत्तपत्र, न्यूजपेपर खूप बारीक अक्षरामध्ये खूप असते, किंवा काही नोट्स असल्या कोणाच्या खूप बारीक अक्षरामध्ये, ना तर दृष्टी ही तेज नाही राहिलं, दिसत नाही, तर ती एवढं समोर सगळं लिहिलं आहे, सत्य प्रगट आहे, लिहिलं आहे ब्लॅक अँड व्हाईट कागदावर, हे सत्य आहे, वाचा आणि पिऊन घ्या. आपण वाचतच नाही येत डोळ्यांनी. तर समजा म्हटलं अरे वाचता नाहीत कसं नाही, हे घे जाड भिंगाचा चष्मा, जेवढं पाहिजे तेवढं, जास्त एवढं मोठं अक्षर करून पूर्ण वाचू शकतो. भिंग जर हातात दिलं, चष्मा जर लावला तर पूर्णच्या पूर्ण. तसं भगवद्गीता मला माझ्यासाठी जाड भिंगाचा चष्मा वाटते. हे जे 2 पानं दिसतात, जसे 2 बाजू, हे चष्म्यासारखे आहे. कसं हे भिंग जेव्हा मी समोर धरतो, भगवद्गीता जेव्हा समोर धरतो, ते सगळे शास्त्र धड 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 सगळे उलगडून संस्कृत येऊ न येऊ, समजो न समजो, अर्थ त्यांचा काय उद्देश होता असं कोणाच ठाऊक, पण गीतेच्या लेन्सनी जेव्हा मी वाचतो, गीतेचा चष्मा घालून जेव्हा काय वाचतो, बिलकुल सरळ सोट तर्कसंगत न्याय संगत सोपं सुलभ वाटायला लागतं. ही सगळी गीतेची खूप मोठी महत्ता वाटली मला. अनेक महत्ता आहे, त्याच्यापैकी ही एक लक्षात आली माझी. सगळ्यात मला जे आवडते त्याची एफिशियन्सी, म्हणजे थोडका वेळ देऊन जास्तीत जास्त प्राप्ती होणार गीता. पण इथे आजचा मुद्दा आहे जाड भिंगाचा चष्मा, गीता म्हणजे. तर ते हे काही कशासाठी म्हणताय तर निरनिराळे वेदशास्त्रातून सोपवण्यावर निरनिराळ्या संतांनी निरनिराळे सिद्धांत केले, जे जगद्गुरु नावाने म्हटले गेले. आचार्य श्रीमद शंकर आचार्य, श्रीमद शंकराचार्य आदि जगद्गुरु, पहिले 1000 वर्ष 900 वर्ष, जिथे 900-100 वर्ष झाले तर नाही. यांच्या पैकी कुठल्या जगद्गुरूला 1000 वर्षाच्या वर नाही झालाय. गीता 5200-250 वर्ष जुनी. पण शंकराचार्यांनी अद्वैत सिद्धांत समोर केला. अद्वैत म्हणजे 2 नाही, द्वैत म्हणजे 2 नाही म्हणजे एकच. अजून माधवाचार्य झाले, निंबार्काचार्य झाले, रामानुजाचार्य झाले, गोविंदाचार्य झाले. हे सगळे त्यांच्या संप्रदायांच्या दृष्टीने सगळे जगद्गुरूच आहेत, आणि काही हरकत नाही मानायला त्यांना. कोणी अद्वैत सिद्धांत म्हटलं, कोणी म्हटलं अरे अद्वैत नाही, अद्वैत कसं आहे, 2 कसे नाही आहे, एकच कसं आहे, द्वैत आहे. एक देव आहे आणि दुसरी त्याची छाया आहे. सगळी बाकी सगळे हजारो लाखो किडे माकड्यासारखे ते सगळे ते दुसऱ्यामध्ये आले, आणि एक त्यांचं धारण करणारा द्वैत आहे, बिलकुल जरूर ठामून सांगलं द्वैत आहे. यांनी म्हटलं नाही अद्वैत आहे. आणि कोणी म्हटलं भांडू नका, द्वैत अद्वैत नाही, विशिष्ट अद्वैत आहे.
म्हणजे अद्वैत आहे, पण एक त्यात विशेष प्रकार झाला. दूध आहे की दही आहे की तूप आहे, भांडू नका, एकच पदार्थ आहे. दूधही आहे आणि दही आहे, पण त्याचे जेव्हा विशेष दुधापासूनच दही झालं, विशेष झालं तेव्हा त्याचं तूप झालं. जे काय त्यांच्या सिद्धांताचं खूप खूप नाही मी अभ्यास केला त्यांचा. विशिष्ट अद्वैत, द्वैत अद्वैत, द्वैतात अद्वैत आहे, अद्वैत अद्वैत आहे, असा एक सिद्धांत केला निर्णयाचार्यांनी. तसेच एक माझेच सर्वप्रिय, ज्यांना मी अवश्य जगद्गुरु माझ्या स्वतःसाठी मानतो, माझा सगळ्यात जास्ती लाभ ज्याच्यामुळे झाला माझ्या आध्यात्मिक प्रगतीचा, ते गौरांग महाप्रभू, चैतन्य महाप्रभू, बंगालमधले गौडपाद, त्यांचा संप्रदाय गौडीय वैष्णव ज्यांना म्हणतात. वैष्णवच आहे सगळे. शिवजीला, शंकराला भागवतामध्ये सगळ्यात मोठा वैष्णव म्हटला. शैव आणि वैष्णव भांडत बसले, पण शिवस्य हृदय विष्णू, विष्णू शिवस्य हृदय, विष्णूस्य हृदय शिवा. शिवाच्या हृदयात जाऊन पाहिलं तर विष्णू दिसला, विष्णूच्या हृदयात शिव सोडून दुसरा कोणी नाही. आणि इकडे तर भांडून राहिले. तर शंकराचार्यांनी स्वतः शेवटच्या त्यांची 2 वर्षामध्ये म्हटलं भज गोविंद मूढ मते. निरनिराळे हे तर एक सांगतोय, अजून कृष्णाष्टकम सुंदर सुंदर. नीट विचार केला, नीट अभ्यास केल्यानंतर जगद्गुरु कृपालू महाराज झाले. आता इतक्यात होऊन गेले कृपालू महाराज. त्यांनी रस उलगडून दाखवलं. त्याच्या आधी 500 वर्षापूर्वी यांनी चैतन्य महाप्रभूंनी उलगडून सांगितलं. पण एनिवे, तुझं गौडी वैष्णव संप्रदाय जो आहे, गौड पाद, पाद म्हणजे संस्कृत मध्ये चरण, म्हणजे भक्ती मार्गी जे आहेत, त्यांनी अचिंत्य भेदाभेद नावाचा सिद्धांत समोर केला. सगळा समन्वय करणारा, सगळ्यांना एकात जोडणारा, वादविवाद मिटवणारा, अचिंत्य भेद अभेद त्याचं नाव. हे वाचलं मी कुठे, कसं, हे बरेच 10-12 वर्षापूर्वी रामकृष्ण, नागपुरात रामकृष्ण मठ आहे, रामकृष्ण संघ, त्यांची सुंदर लायब्ररी असते. लायब्ररी आणि बुक स्टोअर, तिथून एक छोटस पुस्तक आणलं होतं, अगदी छोटं, एवढं, हे हरिपाठ आहे एवढं पुस्तक, इतकं छोटस, श्री चैतन्य नावाचा. त्यात त्यांचे लीला, त्यांचं चरित्र आणि त्यांचा संदेश यांचं संक्षिप्त मध्ये वर्णन होतं. त्यात पहिल्यांदा वाचलं, तेव्हापासून मॅग्नेटला जसे चिपकते लोखंड पक्क, पुन्हा निघत नाही, आपण निघण्याची शक्ती नाही आणि निघायची इच्छाही नाही, तसं माझं झालं. त्या मॅग्नेट ला चिपकलं माझं चित्तांना, तर तिथून दूर, त्या सिद्धांतापासून दूर जाण्याची इच्छाही नाही आणि माझी शक्तीही नाही. तिथे अचिंत्य भेदाभेद. अचिंत्य म्हणजे काय, अनइमॅजिनेबल. आपण नाही बुद्धीने विचार करू, बुद्धीने सगळं नाही समजू शकत. बरेचदा उदाहरण देतो मी, 7 रंग म्हणतो आपण, त्याच्या पलीकडे हजारो रंग आहेत. व्हायोलेट जो 7वा वरचा आहे, त्याच्या अल्ट्राव्हायोलेट, अल्ट्राव्हायोलेट रेज, युव्ही, हजारो आहे. कल्पना माहीतच नाही कसे आहे अजून रंग, पण हजारो आहे त्याच्यावर, अजून डोळ्यांनी नाही समजत. इन्फ्रारेड कॅमेरा असतो, इन्फ्रारेड थेरपी, लाल रंगाच्या खाली हजारो आहे, पण कल्पना नाही, म्हणजे कसे असतील एवढंही नाही समजू शकत, बुद्धीला ग्राह्य. हे तर 7 मध्ये फसलो आपण, बस एवढंच. खूप मंडूक, एवढं आपल्या विहिरीमध्ये एवढंच वाटते आपल्याला, इतके रंग आहे. तसंच ध्वनी, फ्रिक्वेन्सी, बँडविड्थ, आवाजाची, जेवढं ऐकू येते त्याच्या कितीतरी पलीकडे प्राण्यांना, पक्ष्यांना, मासोळ्यांना कितीतरी ऐकू येते, जे आपल्याला ऐकू येत नाही. त्याच्या वरण खाली आपलं जे ऐकू येते त्याच्या, ते अशा अनेक उदाहरणं देऊ शकतो. पण याच्यावरून एवढं लक्षात येतं की आपल्याला जेवढं समजतं तेवढंच असतं असं नाही आहे. आपल्याला समजत नाही म्हणजे दिसत नाही म्हणजे आहे नाही असं नाही, ऐकू येत नाही ते आहे, पण आपल्या चिंतनात नाही ग्रहण शकत. ते झालं अचिंत्य. आहे सत्य, मोठं सत्य, हायर रियालिटी. अजून दुसरी गोष्ट आहे, झोपलो आहे, स्वप्नात काहीतरी भीषण दिसते आहे. आता आपल्या घरी मस्त आरामात गादीवर एसी मध्ये झोपलो आहे, हे त्याच्या वरचं सत्य आहे. पण आता लक्षात नाही, त्या स्वप्नात लक्षात येत नाही म्हणजे नाही आहे असं नाही आहे. स्वप्नात मशगूल झालं, मस्त आपल्या स्वप्नामध्येच ते दिसते, तसं नाही आहे. त्याच्या पलीकडे अजून मोठं रियालिटी सत्य आहे, जागृत अवस्थेतला.
पण मला त्यावेळी दिसत नाही, कळत नाही. पण म्हणजे नाही असं नाही आहे ना, नुसत्याच जर लाटा दिसतात आहे, तेवढाच समुद्र नाही. त्यांच्या खाली जो समुद्र आहे तो करोडो पटी जास्ती आहे. आकाश निळं दिसतंय, ते निळा आकाशाचा रंग नसतो, प्रकाश चमकून धुळीच्या कणांवर निळा दिसतो. याच्या पलीकडे एवढं छत नाही, याच्या पलीकडे गिनती नाही तितका आकाश आहे, दिसत नाही. याला काही अर्थ नाही. ही आपली कमकुवतपणा आहे. नुसतंच कानातलं तेवढंच सोनं नाही, सोनं तर सोनं आहे जिकडे तिकडे. इथे एवढं येऊन बसलं म्हणजे तेवढं नाही आहे. तसं तर अचिंत्य, भेद अभेद, भेदही आहे आणि अभेदही आहे. भेदात अभेद आहे आणि अभेदात भेद आहे. त्यांच्या सिद्धांताचा अचिंत्य भेद अभेद सिद्धांत, द्वैतात अद्वैत, अद्वैत अद्वैत, जस म्हणता येईल तसा. एक गोष्ट कुठून आली, कारण मला नीट उलगडून सांगायचं 7व्या अध्यायात काय आणि इथपासून येणाऱ्या गीता सोपी व्हावी म्हणून माझा जाड भिंगाचा मी तुमच्या समोर ठेवतो आहे, की तुम्ही पण याच्यातून विचार करा. तर मग 14वा अध्याय लक्षात येईल, 7वा अध्याय लक्षात येईल, 8वा अध्याय थोडा टेक्निकल आहे, क्लिष्ट आहे 7व्यापेक्षा, तो लक्षात येईल. 13वा अध्याय 14व्यापेक्षा क्लिष्ट आहे, तोही लक्षात येईल. 8वा अक्षर ब्रह्मयोग, क्षेत्रज्ञ विभाग योग 13वा. गीता समजत नाही असं नाही होणार. मग समजत नाही कारण चष्मा घातला नाही म्हणून वाचता येत नाही. तो घातला की हा चिंत्य भेदरूपी. मग नवरात्री लक्षात येईल म्हणजे काय, दसरा म्हणजे काय, सगळे सण सरळ सोट सगळं सोपं होऊन जाईल. सनातन धर्माचे सिद्धांत तर प्रमुख कसं ते कुठून तरी सुरुवात करावी म्हणून करतो. माझी क्षमता नाही, तुम्हाला आतापर्यंत कळलं, लक्षात आलं असेल पक्क, कारण की मी 10 वेळा आठवण करून दिली आहे. हे माझी नाही आहे सिद्धांत, ही समज, आणि माझी क्षमताही नाही आहे. जेवढं माझ्या भिंगातून दिसलं तेवढं नुसतं पुन्हा सांगतो, आणि ते डायल्यूट होऊन जातं. मी तोंड उघडल्याबरोबर कमी झाला, हे पक्क लक्षात ठेवा. जास्त तोंड उघडलं बोलायला त्याची किंमत अर्धीच्या अर्धी होऊन गेली. तेवढंही नसेल कदाचित. काहीतरी तर आहे, थोडं तरी तर आहे म्हणून शेअर करतोय. कुठून तरी सुरुवात व्हावी. कुठे आहे माहित नाही, सोनं गाडून ठेवलेलं एवढं नक्की आहे की हे मागच्या अंगणात कुठेतरी काढलं, कुठे आहे माहित नाही. कुठे आहे माहित नाही तर मग कुठून तरी शोध कुठेतरी तर खोदावं लागेल ना, शोध सुरू तर करावं लागेल. पण इथे नाही मिळणार आहे. हो, पण सुरू कर, त्याच्याशिवाय कळेल कसं कुठे आहे, म्हणून म्हणतोय. तर श्रीकृष्ण परमात्मा, मी म्हटलं हा गौडीय संप्रदाय ब्रह्मापासून निर्माण झाला. ब्रह्माला कृष्णाने जो उपदेश दिला तिथपासून, त्या ग्रंथाचं नाव ब्रह्मसंहिता. त्यात 100 अध्याय. त्यात ब्रह्माने अनुभवानी, स्वतःच्या अनुभवानी, ऐकून नाही, 100 वर्ष खर्च केले असा उल्लेख आहे त्यात समजून घेण्यामध्ये. आणि ते जेव्हा दृष्टीला दिसला म्हणजे अपरोक्ष अनुभूती जेव्हा झाली, शंकराचार्यांचा ग्रंथ आहे अपरोक्ष अनुभूती. अक्ष म्हणजे डोळे, परोक्ष म्हणजे दुसऱ्या डोळ्यांनी सांगितलं की अरे मला दिसत नाही, पण तू म्हणताय असं, ठीक आहे बघ, कुठे कोणती चांदणी दिसत नाही मला, पण तू म्हणतो अरे बापरे चमकते, दिसते, ठीक आहे, तुझ्या डोळ्यांनी मी पाहून घेतो. ते झालं परोक्ष. अपरोक्ष, दुसऱ्याची डोळ्यांनी नाही, याची देही याची डोळा, स्वतःच्या डोळ्यांनी दर्शन करून घेणं. त्याला मग आपण म्हणतो अनुभूती झाली. मलाही लक्षात आलं, मलाही दिसलं, हो आहे, ओ माय गॉड, वा खरंच आहे, अरे बापरे, तो जो आनंद आहे सर्व, तो खूपच आनंद स्वतःच्या डोळ्याचा जो आहे तो अपरोक्ष अनुभूती. तर ती ब्रह्माची अपरोक्ष अनुभूती, ईश्वर परम कृष्ण सच्चिदानंद विग्रह अनादिरादिर गोविंद सर्व कारण कारण. त्या ब्रह्मसंहितेतल्या ह्या अनेकदा मी हा श्लोक, यात अजून श्लोक आहेत. हा 5व्या अध्यायातला पहिला श्लोक आहे. चिंतामणी प्रकर सद्मसु कल्पवृक्ष लक्षावृतेषु सुरभिरभिपालयन्तम लक्ष्मी सहस्त्रशत संभ्रम सेव्यमानम गोविंदम आदिपुरुष तमहं भजामि. ब्रह्माने बघितलं, अरे बापरे, एक लक्ष्मी म्हणतात त्या नारायणाची, पण अशा ती लक्ष्मी सहस्त्र शत
शत सहस्त्र 100 कोटी, इथे जिथे पाहिलं तिथे एकच नारायण आहे आणि एकच लक्ष्मी आणि चरण चंपी कुणाली असं नाही. याच्यातून निर्माण होणारे शत सहस्त्र श्रीमन नारायण आपल्या आपल्या सृष्टीचे नारायण बनून बसले आणि लक्ष्म्या त्यांची सेवा करून आल्या. एक कल्पवृक्ष आहे, एक कल्पवृक्ष आहे, एक कल्पवृक्ष आहे वैकुंठात, त्याच्या खाली बसला तर जे इथं ते जिथे पाहिलं इथे अनेक वैकुंठ दिसून आले. प्रत्येक अनेक वैकुंठांमध्ये अनेक कल्पवृक्ष दिसून आले. चिंतामणी म्हणे हा हातात असलं तर याला जे मागितलं ते मिळून जाते. इथे पायी चालून आलं तर धुळीचे कण कण खडे खडे दगड सगळे चिंतामणीचेच बनलेले दिसून राहिले. त्यात वर्णन आहे चिंतामणी सहस्त्र जो मी श्लोक सांगितला. शतसंभ्र सेव्यमानम, अशा या हे सगळे कुठून निसृत होऊन राहिले आहे. गोविंदम आदिपुरुषम तम अहम भजामी. बस इथपासून ब्रह्माने म्हटलं मी आता याच्यात बुद्धीने समजून घेण्याचा प्रयत्न करतो. आदिपुरुष याच्यापासून सगळे निघताना हा श्वास घेतो आहे तर लक्षात येणार की पूर्ण प्रलय होतं सगळीकडे. सगळेचे सगळे ब्रह्मांड सृष्टी त्याच्या आत चाललंय. जर आपण श्वास घेतो ते समोर जे कोण धुळीचे कण सगळे आत चाललंय. प्रकाशात उजेडात जर पाहिला तर धुळीचे कण दिसतात. खिडकीतून येणारा प्रकाश धुळीचे कण दिसतात आणि तिथून जर श्वास घेतला तर ते सगळे आत चालले. आणि श्वास निश्वास जेव्हा सोडतो तर सगळे सृष्टी निर्माण झाले. निर्मिती आणि विष्णू पुराणात म्हणतो तो मी जेव्हा डोळे बंद करतो तर प्रलय होतो, डोळे उघडतो तेव्हा सगळ्या सृष्टी निर्माण होतात. जितक्या वेळ माझे डोळे उघडे आहेत तो पण ते स्थित आहे. पुन्हा डोळे पडझा बंद, अशा सृष्टी अनेक अनगिनत निर्माण. तर त्या ब्रह्मानी त्या अध्यायात त्या पहिला श्लोक जो म्हटला होता कृष्णम वंदे गुणातीत गोविंदम एकाक्षरम. सर्व कारण कारणम सच्चिदानंद विग्रह, सगळ्या कारणांचं कारण आहे. त्या अद्वैत अस्वद्वैत असं या अचिंत्य भेदाभेदात काय आहे. एक प्रमुख आहे ईश्वर आणि त्याच्या 3 शक्ती. पुन्हा चतुर्थ आला आजच्या चौथा दिवस 3 शक्ती. शक्तींचा सिद्धांत आहे शक्तिमत कोणीतरी आहे जर तर शक्ती आहे. शक्तिमान आहे कोणी म्हणून त्याची शक्ती आहे. कोणी काय उचलला जरा इकडून इथून उचलून इथे ठेवून देता का तुम्ही, हे थोडं जड आहे उचला. त्यांची शक्ती आहे, त्यांच्यामध्ये शक्ती आहे म्हणून. पण ते आहे की नाही की नुसतीच शक्ती आहे त्यांची. नुसतीच शक्तीची पूजा करणार का, नुसतीच दुर्गीची, नुसतीच लक्ष्मीची. शक्तिमान नाही. शक्तिमान नसता तर शक्ती राहिली असती का नुसती. माळ्याला कोळ्याला आचार्याला आपल्या घरी आला म्हणलं की तुम उधर ही रहना, तुम जरूरत नहीं, अपनी शक्ति को भेज देना. रोटी लगाने बनानी है, वडे तलने है, सगळ्यासाठी शक्ती लागते. बुद्धीची शक्ती लागते, विचाराची शक्ती लागते त्या आचार्याला, त्याची स्मृती शक्ती लागते. आठवण कोणती, किती मीठ टाकायचं, किती तेल टाकायचं, तळायचं कसं, किती तळायचं, केव्हा काढायचं, इथपर्यंत यायचं कसं, हे सगळी शक्ती आहे तुझी. शक्ति को भेज देना, तुम उधर ही रहना सिद्ध मुनि, तुम्हारी जरूरत नहीं है. करो फिर लो, भेज दिया शक्ति, करो वड़े तलो, अभी पुरणपोळी बना लो, शक्ति को भेज दिया ना, फूक मार दिया, कुछ नहीं होगा. शक्ति मत, तुम आओ प्रभु, तुम्हारे पीछे शक्ति को चॉइस ही नहीं है. तुम्हारे साथ, तुम्हारे अंदर, तुम्हारे पीछे पीछे आनी ही पड़ेगी, आएगी कि अलग नहीं है. शक्ती शक्तिमान पासून अलग नाही आहे. मी इथे येऊन बसलो तर माझ्यासोबत मला जे काही माझा अनुभव आहे, माझी जी काही क्षमता आहे ती माझ्यासोबत इथे येऊन बसली. विसरून गेलो असं नाही झालं. तर हे बंद होतं रेकॉर्ड करण्यासाठी, हे तर कुठे शोधावं लागलं, ऑन करावं लागलं. पण मीच बंद होतो तर माझी बटन कुठे आहे. पण मला हे बोलण्याची शक्ती राहून गेली. दिसते तर आहे पण बोलू नाही शकत आहे, कारण ते कुठेतरी किचन मध्ये राहून गेलं, पटकन घेऊन येतो. असं काही नाही. मी आलो तर पूर्णच्या पूर्ण आलो, सगळ्या शक्त्या माझ्यासोबत आल्या. तसा ईश्वर आहे आणि त्याच्या अनेक शक्त्या आहेत. कृष्ण आहे आणि त्याच्या अनगिनत असीम शक्ती आहेत.
जिथे तो तिथे त्याची शक्ती. योग माया असो अथवा महामाया, ही ज्याला माया म्हणतो आपण ती असो, तर अशा अनेक तर आहेत, पण ते विभाजित केल्या 3 मध्ये. आपल्याला 3च्या पलीकडे डोक्यात बसत नाही म्हणून किराणा आणायला सांगितलं 3, आणि चौथी गोष्ट सांगितली तर लिहून दे, टेक्स्ट कर, फोन मध्ये नाही तर पुन्हा कॉल करून. चौथं काय होतं अजून? 3 कोपडीत बसू शकते म्हणून 3 मध्ये विभाजित केला. त्या 3 शक्ती आहे. आणि तसंही तर्कसंगत आहे. कसं? 3 कोणत्या आहे? एक त्याची अंतरंगा, मागच्याच बोललो होतो आपण याच्याबद्दल. आतली शक्ती, त्याच्या आत माझ्या आत माझी शक्ती, मी जिथे आहे तिथे गेलो. एक बहिरंगा, आता मी जे बोलून राहिलो शब्द बाहेर प्रकट होऊन राहिले. आणि तिसरी तटस्थ, मार्जिनल. इंटरनल, एक्सटर्नल आणि मार्जिनल, म्हणजे 2च्या मधली, तटावर असलेली, गंगेच्या तटावर, समुद्र तटावर स्थित तटस्थ शक्ती. तर अंतरंगा शक्ती, या 3 शक्तींमध्ये प्रत्येकामध्ये 3 विभाग केले नीट समजून घेण्यासाठी. तुकडे तुकडे नाही आहे देवाच्या 3 शक्त्या ठिकाणं जोडून केले, एकच आहे, सलग आहे. एक आहे शक्तिमान, दुसरी आहे त्याची शक्ती. आपल्या समजण्यासाठी सांगितलं. सूर्य जो आहे, गोल सूर्य आहे, त्याच्या आत 3 शक्ती आहेत. एक आहे त्याची उष्णता, गरमी, दुसरं आहे त्याचा प्रकाशपुंज, खूप प्रकाश आहे त्याचं, आणि तिसरी आहे त्याची ग्रॅव्हिटी, आकर्षण शक्ती, गुरुत्व, त्याचं मोठेपणा, ज्यांनी धरल्या जाऊन शकते बाकीच्या ग्रहताऱ्यांना, नक्षत्रांना, त्याच्या अवतीभोवती. ग्रॅव्हिटेशनल मॅस आहे त्याची, जो ग्रॅव्हिटी आहे, हीट आहे आणि लाईट आहे. तर त्याच्या आत जितकं आहे, अत्यंत कल्पना नाही करू शकत इतकं त्याच्या आत उष्णता, इतकं त्याच्या आत प्रकाश, इतकी त्याची ग्रॅव्हिटेशनल मास, ही त्याची अंतरंगा शक्ती. ते दूर दूरपर्यंत प्रसारित होते. ती आत आहे म्हणून दूरपर्यंत जाते आहे, दिसते आहे. करोडो करोडो मैल दूर असलेल्या पृथ्वीवरील त्या 3 शक्ती दिसतात आपल्याला. आता इकडे आला, प्रकाश आला, कुठून आला? तिथूनच आला. चंद्राचा प्रकाश रात्री दिसत होता, सूर्याचा नव्हता. नाही, चंद्राजवळ एक एवढासा प्रकाश नाही आहे, एकही कण नाही आहे चंद्राजवळ आपला प्रकाशाचा. एक चंद्रप्रकाश, सूर्याचा प्रकाश रिफ्लेक्ट झालेला आहे. या संतांची कृपा झाली, या गुरूंनी डोक्यावर हात ठेवला, यांचे चरण चंपिनी, यांचे धूळ लावली, त्या झालं. नाही, ते चंद्रासारखे आहे. हो, देऊन तर राहिले, पण आलं कुठून त्यांच्याजवळ कुठून आलं? चंद्राजवळ, नक्षत्राजवळ. काय ते कृपावंत आहे, कृपा करून आले की त्यांना जे मिळालं ते दुसऱ्याला देऊन राहिले. चंद्र आपल्याजवळ ठेवून नाही राहिला, प्रकाश शक्य तितका देऊन राहिला, म्हणून सौम्य करून, त्याला प्रखरच सौम्य करून, म्हणून त्यांची कृपा तर आहे. पण मूल जो आहे, स्रोत जो आहे, त्याला न विसरावं कधी. सगळे गुरु, सगळे संत, सगळे शास्त्र आले कुठून आहे? मुख्य कोणाबद्दल बोलतात आहे, निर्देश कोणाकडे आहे, कोणाचं घेऊन आपल्याला उधार देऊन राहिले. तर ते पृथ्वीपर्यंत त्याचा प्रकाश पोहोचला, पृथ्वीपर्यंत त्याची उष्णता पोहोचली, आणि पृथ्वीला आकर्षित करून ठेवलेला सूर्याने. म्हणून 1 वर्ष होतं म्हणजे काय? आता संवत्सर, आता हे विक्रम संवत्सर सुरू आहे. 1 वर्ष होतं म्हणजे सूर्याच्या भोवती 1 प्रदक्षिणा झाली. आपण ऐकलं, आता माहिती आहे. 1 प्रदक्षिणा झाली, दुसरी 40-50 वर्ष झाली, सूर्याच्या भोवती 50 वेळा जाऊन आला. विचार करा, सूर्याच्या भोवती 50 वेळा प्रदक्षिणा झाल्या. केवढी या जीवनाची महत्ता आहे, किती अकॉम्प्लिश केलं या जीवनामध्ये. सूर्याच्या भोवती 50 वेळा, 70 वेळा, 77 वेळा, 80 वेळा, 40 वेळा सूर्याच्या भोवती, आणि मादी 16 वेळा सूर्याच्या भोवती, 18 वेळा केल्या. तर त्याची जी अंतरंगा शक्ती आहे, त्याच्याजवळ खूप आहे आत, इतकी आहे की त्याच्यात कल्पना नाही करू शकत. ते ओतप्रोत वाहून राहिलाय, जिथे त्याची कल्पना, जे सगळ्या दिशेने वाहून राहिला, जो कोणी इथे येईल त्याच्या सगळ्यांना मिळून राहिला त्याची शक्ती. पण ती त्याची बहिरंगा शक्ती आहे, बाहेरची. ते 2 मध्ये फरक नाही आहे, एकच शक्ती आहे. पण आत जी आहे, इंटेन्स जी आहे, खूप गाढ जी आहे, ती अंतरंगा, आणि प्रसारित झालेली फिकी थोडी झालेली, जितके लांब तितकं कमी,
जितक्या जवळ तितके जास्ती, ती बहिरंगा शक्ती आहे. आणि ते जे मधलं जे जवळ ते जास्ती, ती त्याची तटस्थ शक्ती. पण एक ईश्वर आणि एक त्याची शक्ती, हे झाले द्वैत. मुक्त दोन झाले ना, शक्ती आणि शक्तिमान. हो, पण ते एकमेकापासून दूर नाही करू शकले, सेपरेट नाही केलं जाऊ शकत. शक्ती वेगळी, शक्तिमान वेगळा. तुमचं काम करा, तुम्ही तुमचं काम करा. मग सृष्टीला आपण एकत्रित तुम्ही इन्स्ट्रक्शन द्या, मी काम करत असं नाही. एकच, जिथे शक्ती तिथे शक्तिमान, जिथे शक्तिमान तिथे शक्ती. तर मग ते एकच झालं ना, दोन कसे झाले? अद्वैत झालं. हो, बरोबर आहे. पण त्याचे दोन पैलू तर आहेत ना, शक्तिमान आणि शक्ती. मग एकच कसं आहे, दोन आहे ना. हो, तेही बरोबर आहे. द्वैतही अद्वैतही आहे. पण ईश्वर आहे जो कोणी कृष्ण, आणि त्याच्या तीन शक्ती, त्या प्रत्येकीमध्ये तीन तीन विभाग केले. अगेन जसं मी आता समजून सांगितलं की तुकडे तुकडे नाही आहे, की बहिरंगा नावाचा तुकडा आहे बाहेर, अंतरंगा नावाचा तुकडा आहे मोठा, आणि ते जोडलाय तटस्थ नावाच्या तुकड्याने ठिगळ जोडून. तसं नाही, एकच शक्तीचं प्रसारण किती झालं त्याच्यावरून तीन विभाग केले आपल्याला कळालं. त्यांच्यात जी शक्ती आहे त्या तीन शक्तीमध्येही तीन तीन विभाग केले. नीट कळाला, जाड भिंगाचा चष्मा धरला, नीट समजून घ्यायला, मायक्रोस्कोप खाली पाहायला. बहिरंगा शक्तीचे तीन गुण आहे बाहेरची जे आहे, त्यांना म्हटलं तामस, रजस आणि सत्व. ऐकलंय आपण? तामसिक, राजसिक, सात्विक. सत्व रजतम, तरसत. आता पाठ झाला असेल. रजसचा र, सत्वचा स, तरस. या महामायामध्ये या तीन गुणांमध्ये तरसलो जीवन. याच्यातच घुटमळून चांगलं की वाईट, कम्पेअर. असं नाही तर तसं नाही तर माझं नाही तर तुझं नाही तर आपलं नाही तर ते आपलं नाही तर इथे नाही तर तिथे नाही तर आज नाही तर उद्या आणि काल परवा, बस याच्यात तरसला जीव. कारण याच्यातच फसून आहे. बाहेर दूर जाऊन ईश्वरापासून अजून दूर, अजून बाहेर काय याच्यामध्ये रजस, तमस, सत्वामध्ये. त्या बहिरंगा शक्ती, ज्याला माया म्हटलं, जिला महामाया म्हटलं, मायेमध्ये जीव अडकला. जीव हा मधला आहे, तटस्थ आहे, पण तिकडे अडकला. मायेत म्हणतो आपण, मायेत फसलो, मायेत पडलो, मायाने मोहित करून घेतला. म्हणजे काय? ह्या तीन गुणांमध्ये पडलो. हे इथे ते 7व्या अध्यायात येते. दुसऱ्या अध्यायात आलं होतं, गुण गुणेषु वर्तन्ते इति मत्वा न सज्जते. सुरुवातीला सांगितलं दुसऱ्या अध्यायात, हे तू गुणांमध्ये फसून आला रे बाबा, हे चांगलं नाही आहे, हे वाईट आहे, अशी आहे तशी आहे. ज्यांना खरोखर वास्तविक समजतं, कळतं, त्यांच्या लक्षात हे वारे एकमेकांमध्ये सोबत खेळून राहिले. वारे एकमेकात चांगला आहे, वाईट आहे, सत्व रजतम, यात बुद्धिमान नाही फसत. सज्जते म्हणजे त्यात फसणं. दुसऱ्या अध्यायात ना, त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन, निर्द्वंद्वो नित्य सत्वस्थो निर्योग क्षेम आत्मवान. सामावून रे बाबा. त्या दुसऱ्या अध्यायात सांगितलं. शंकराचार्यांनी या श्लोकावर खूप मोठा सुंदर प्रवचन, त्यांचा लेख आहे. त्यांचा अनुभव होता, कदाचित सांगितला असेल मी केव्हा तरी. ते शंकराचार्य जे निघून गेले 16व्या वर्षी, आधीच आईची आज्ञा घेऊन. ते वेगळीच गोष्ट आहे. ड्रामा त्यांना करावा लागला, आईची आज्ञा नव्हती. वडील वारले 8व्या वर्षी, 10व्या वर्षी. वडिलांकडून गीता कंठस्थ झाली, ती गीता शिकली होती वडिलांनी. आणि मग गीतेद्वारे त्यांच्या लक्षात आलं की आता मला माझं कर्तव्य निभावणं आवश्यक आहे. मी जातो आता. पुढे जातोय, हिमालयाला जातो, काशीला जातो. केरळमध्ये त्यांचा जन्म, साऊथ इंडियामध्ये. आईने म्हटलं मग माझं कोण, माझ्यासोबत कोण राहील, मी एकटी इथे विधवा. म्हटलं कसं बसं अनुनय विनय करून की मी नक्की येईल, तुझ्या शेवटच्या क्षणी नक्की अवश्य येईल, प्रॉमिस करून निघून गेले. आणि आले शेवटच्या क्षणी. 32 वर्ष जगले फक्त शंकराचार्य. 16 त्याचीही गोष्ट आहे. 16च मिळून घेऊन आले ते, 16चे 32 झाले. लोक कल्याणार्थ वेदव्यासाने आशीच्या आशीर्वादाने. सुंदर रोमांचक कथा आहे. एक कथा राहू देतो आज. आईच्या शेवटच्या काळामध्ये आले. शेवटी आईचा देहांत झाला. त्यांच्या माता अंत्यक्रिया करायची, तर सोबत तिथल्या कर्मठ ब्राह्मणांनी नाही, वेदांमध्ये आज्ञा नाही. एकदा संन्यास घेतलेला तू परत गेला होता, संन्यासी होऊन गेला होता, परत येणं हे ज्ञानेश्वरांच्या आई वडिलांना नाकारलं होतं. परत येणं तुला हक्कच नाही आहे. आणि वेदांचा हक्क, तो संन्यास धर्म जेव्हा घेतला
त्या हे वेदांमधलं जे क्रियाकर्म आहे याचा हक्कच नाही आहे तुला. तो संन्यासी झाला, तुला नाही करूच नाही, शक्यच नाही आहे, करून नाही देणार, आम्ही कोणीच साथ नाही देणार, तुझ्या सोबत नाही येणार, काहीच नाही. शेवटी त्यांनी एकट्याने त्यांचा एक मृत्यू नावाचा मित्र, मित्राचं नावही कसं सुंदर, मृत्यू. आणि ते म्हणायचे बस एकच माझा खरा मित्र आहे. आणि ते म्हणायचे गमतीने हसी, सगळ्यांचा एकच खरा मित्र आहे. कसा? एकच सोबत देईल शेवटपर्यंत. जन्माला आला तेव्हा जन्मजात मित्र माझा होता, बाजू शेजारी त्यांचा मृत्यू नावाचा, नावही जोरदार ठेवला आई वडिलांनी. आणि माझ्यासोबत वाढला आणि हा आता पहा माझ्या शेवट माझ्या कामात येणार. हे एका मित्राने साथ नाही दिली, जन्मलो तेव्हाच मृत्यू माझ्यासोबत, आणि तो एकच मित्र शेवटच्या क्षणापर्यंत मृत्यू. त्यांनी अंत्यसंस्कार केले तेव्हा ते त्या ब्राह्मणांना समजून सांगत होते, हा श्लोक समोर ठेवून, की तुम्ही एवढं मला ज्ञान सांगून राहिले, गीतेपेक्षा मोठं शास्त्र कोणतं आहे ना? तुम्ही ऐकलं असेल, या स्वयं पद्मनाभस्य गीता सुगीता कर्तव्य किमन्ये शास्त्र विस्तरैहि या स्वयं पद्मनाभस्य मुख पद्मा विनिस्मृतः. हे एवढं शास्त्र विस्तार तुम्ही केले, पण गीतेसारखं शास्त्र आहे का दुसरं कुठे? हे तर ते पद्मनाभ नारायण स्वतःच्या मुखातून निघालेलं. त्यात सुरुवातीलाच काय सांगितलं दुसऱ्या अध्यायात कृष्णाने, तेव्हा त्यांनी हा श्लोक म्हटला, त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन निर्द्वंद्वो नित्य सत्वस्थो निर्योग क्षेम आत्मवान. की अरे त्या इथं त्रिगुणांचंच नुसतं सगळं वर्णन आहे, गुणांमध्ये काय अर्थ राहिला? निस्त्रैगुण्यो भवार्जुन गुणातीत सौच्यते गीतेत. त्या तीनच्या पलीकडे जात आहे. त्याचा या बहिरंगा शक्तीमध्ये, या त्रिगुणांमध्ये फसलेला जीव ला उपदेश आहे की तू इकडचा आहे, थोडा जवळचा आहे, तू तटाकडचा. समुद्र मध्ये समजा धड तू पाण्यातही पूर्ण ओला नाही होत आहे, आणि कोरडी जमीन दूर तिथेही नाही आहे काही, इथे मध्ये चिखलात फसलाय. नदी काठी गेलं समजा आपण, पंढरपूरला गेलो, चंद्रभागा नदी, इंद्रायणी, चंद्रभागेचे धड पाण्यात निर्मल जलात स्वच्छ नाही होत आहे, आणि धड तिथे त्याच्या पुंडरीकाच्या मंदिरासमोर जी कोरडी जमीन आहे तिथे उभंही दर्शन करत आहे, इथे मध्येच चिखलात फसलाय. धड स्वच्छ नाही, इथून तिकडे जा ना तिकडे जा. असा जीव आपण तटस्थ, पूर्णपणे ईश्वराला समर्पितही नाही, आत्मनिवेदित, आणि पूर्णपणे गुणांचा खेळ समजून निर्लेपही नाही. गुणांना खरं मानून पण कन्फ्युज्ड होऊन, कारण आपली जुनी आठवण आहे की नाही एवढंच नाही राहू शकत, मी जीव आहे. कन्फ्युज्ड आणि वैतागमय जीवन, चिखलात फसलेला जीव, तटस्थ नदी तटावर. कोरडी जमीन म्हणजे काय? पंढरपूरला गेलं असेल तर पुंडलिकाचं मंदिर आहे तिथे, चंद्रभागे समोर. ते गुणांमध्ये खेळून वारे वाहून राहिले, आपलं काय त्याची घेणं देणं? त्यांच्या झंझटीत का पडायचं? ते तसंही वाहत, ते काही कुठल्या उद्देशाने नाही वाहत आहे. सगळे खूप त्यांना कोणाला तरी बदला करायचा आहे. कसं वारा वाहतो, तुफान जेव्हा येते, वादळ जेव्हा येते, ठरवून येते का की यांच्या बदला घेण्यासाठी, यांच्या घराची छप्पर उडवण्याचा, यांच्या बालट्या फेकून द्यायच्या. ते तर आपला मस्तीमध्ये वाहून राहिला. इकडून एक वादळ आलं, तिकडून वाऱ्याचा झोक आला, दोघांमध्ये झालं ते चक्रीवादळ झालं, ज्यात जेव्हा फसला त्याला उचलून दिला. तसं हे तीन गुण आपलं खेळून राहिले. जसं धड तसंही नाही की गुणांना गुणा गुणेषु वर्तन्ते इति मत्वा, म्हणजे मतीने समजून न सज्जते. तिथे नको जाऊ, नाही तर तुलाही चक्रीवादळ उचलून फेकून घेऊन जाईल कुठल्या धडकन आपल्याला. त्यांचा खेळ संपला की खाली मस्तक फुटेल नारे. तर ती बहिरंगा शक्ती, तिचे तीन रूप काय? सत्व रज तम. त्याच्यातून सुटलं, थोडं दूर राहिलं, आपलं जवळ आलो समजा या नदीच्या, स्वच्छ होण्यासाठी चिखलात फसलेल्या जीवाचे ही तीन स्वरूप, तीन गुण, तीन पैलू कोणते? सत चित आनंद, सच्चिदानंद. सतत म्हणतात. आता सुरुवातीला श्लोक म्हटला, आता मी प्रार्थना केली ती योगेशम सच्चिदानंदम वासुदेवम रजप्रियम धर्म संस्थापकम वीरम कृष्णम वंदे जगद्गुरु. तर सच्चिद, आपण खूपदा ऐकला हा शब्द सच्चिदानंद.
सच्चिदानंद आहे, आत्म्याचं स्वरूप सच्चिदानंद आहे. खरंच आहे. सत आहे, चित आहे आणि आनंद आहे. सत म्हणजे सतत, जिथे सत्य आहे ते खरं, खऱ्याचं खोटं नाही होऊ शकत. वरून जरी खऱ्याचं खोटं केलं तरी खरं ते खरंच राहतं. 10,000 वर्षानंतर जे घडलं होतं ते तसंच जसं घडलं जातात, ते तात्विक दृष्टीने बदलू नाही शकत. सत्य पण तत्व नाही बदलू शकत. तर ते सतत असणारा जी आपला स्वभाव, आपलं स्वरूप, तू, मी, तुम्ही, आम्ही, आपण सगळे सतत आहे, सतत असणार, सतत असतो, सततच राहतो. कधीच जन्मलो नाही, कधीच मरणार नाही. शरीर जन्मलं आणि शरीर मरेल. भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायात हे आपण ऐकलं, न जायते म्रियते वा कदाचिन नायं भूत्वा भविता वा न भूयः अजो नित्य शाश्वतोऽयं पुराण जुना खूप न हन्यते हन्यमाने शरीर आहे. हा नाही मरत, न हन्यते, मरते ते शरीर. भीष्म नाही मरणार, द्रोण नाही मरणार, काळजी नको करू, तू कोणाला नाही मारू शकत. कम घातयति हन्ति किम, हे ज्याला कळलं तो कोणाला मारतो, कोणाची मरणार आहे लक्षात आल्यानंतर शक्यच नाही. कारण त्याचा स्वभाव सत आहे, जीवात्म्याचा, परमात्म्याशी जुळलेला, आणि चित आहे, जाणता राजा आहे. हा स्वतः ज्ञान स्वरूप आहे. आपण म्हणजे आपल्याबद्दल हे जिथे जिथे लक्ष द्यायला, आपल्या डोळ्याने दृष्टीने जिथे दिसलं ती वस्तू तिथेच पडली होती. जोपर्यंत मी पाहत नव्हतो तोपर्यंत ती कळत नव्हती. कशी जादू आहे डोळ्यांमध्ये, जसं पाहिलं ते ताबडतोब जिवंत जशी काही झाली. लक्षात आलं की हे खोड आहे की गुंडा आहे, उभा अंधारात की काय. जसा प्रकाश पडला आणि पाहिला तर लक्षात आलं काय वस्तू आहे. जिथे जिथे मी पाहिल, जे जे मी ऐकल ते लक्षात येईल. ज्यात मी आपलं मन लावेल ते कर्म व्हायला लागेल. जिथे जिथे मी प्रयत्न केला तिथे ते संबंध जोडायला लागतील. हे चित्त शक्ती आहे, माझी, तुमची, चैतन्य आहे, कारण जिवंत आहे. कॉग्निशन, कॉम्प्रिहेन्शन, सत आहे, चित आहे आपलं स्वरूप, आणि आनंद स्वरूप आहे. कुठूनच शक्यच नाही, कोणीच कधीच बाहेरून आनंद देणं असंभव आहे. बाहेरून जो कुठला आनंदाचा अनुभव होतो तो फक्त आठवण होते, अनुभवात होतो. आनंद ऑलरेडी आठवण करून फक्त ते. तसं कधीच शक्य नाही. आरशावर कितीही टिकल्या लावल्या, पावडर लावलं, लिपस्टिक लावलं, भांग काढला, आरशामध्ये कितीही जरी केलं तरी इकडचं काही होणं शक्यच नाही आहे आतला बाहेरून. कारण सगळे केस, कपाळ, ओठ, मिशी, दाढी सगळे इकडे आहे, आत आहे, ऑलरेडी आहे. त्याचं नुसतं तिथे पाहून उदाहरण. तसं खाण्यापिण्याचा, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, कुठलाही आनंद बाहेरून नाही आत येत. त्यांनी आठवण होते, अरे हो गुड, चांगलं काहीतरी आहे. गुडनेसचा, आपल्या गुडनेसच्या स्वभावाचा, आनंदाची आठवण होते. आपण स्वतःच आनंद स्वरूप आहे. वाटलं तर आपण दुसऱ्यांना देऊ शकतो, आपल्याला कोणी नाही देऊ शकत, आवश्यकताही नाही आहे. साखर इतरांना गोड करू शकते, साखरेला काही गोड करण्याची आवश्यकता नाही कोणी. हा जीवात्म्याचा सच्चिदानंद, हे तीन ह्या मधल्या शक्तीचे. बहिरंगाचे काय होते, सात्विक, राजसिक, तामसिक. तटस्थाचे काय होते, सच्चिदानंद. तर आपण दुरून जवळ येऊन राहिला, चांगली बरोबर दिशेने फायनली यात्रा सुरू आहे. आणि निर्मल वाल आत जर गेलो, परमात्म्यात, कृष्णात जर गेलो, तर लक्षात आहे त्याची जी अंतरंगा शक्ती आहे, म्हणजे सूर्यात पृथ्वीवर पडलेला प्रकाश, पृथ्वीवरची उष्णता आणि पृथ्वीवरला धरून ठेवण्याची शक्ती, तिथून उठून आपण जवळ पोहोचलो सूर्याच्या. अजून आत नाही गेलो, बाहेरच आहे. तर खूप गरम लागायला, खूप प्रकाश, सूर्यकोटी समप्रभ इतका दैदिप्यमान, आणि खूप फोर्स त्याचा ग्रॅव्हिटेशन पक्का आपल्याला धरून ठेवण्याचा. पण आत ते सच्चिदानंद. आता आत गेल्यावर का लक्षात आलं, त्या तिथेही तीन विभाग, तीन लेयर्स ॲज इफ दिसले. एकाच्या आत दुसरं, दुसऱ्याच्या आत तिसरा. कोअर जसं म्हणतो, पृथ्वीचं कोअर असते, आपलं पोट, गट जसं म्हणतो, अगदी सेंटर जसं म्हणतो, केंद्रबिंदू, तसे
तर आत डोकावल्याबरोबर लक्षात आलं की अच्छा, त्याची पहिला जो अनुभव झाला तो समवेद संधिनी शक्ती, ही मागच्या सांगितलं. संधिनी, समवेद, ह्या पहिल्या दोन. संधिनी म्हणजे त्याची धरून ठेवण्याची शक्ती, सामर्थ्य. पूर्ण सृष्टीला धरून ठेवलाय ना. ग्रह तारे आपल्या आपल्या जागी टांगले आहे की घुमून राहिले. एवढा वजनी कसे कोणी धरला? खाली तर काही व्हॅक्युम आहे. पहाडाच्या पहाडा या पृथ्वी तलावर पण पडत नाही, धसत नाही खाली. गवताचं पातं उभं कोणी धरून ठेवलंय? हलकस एवढं झाड कसं कशाच्या भरोश्यावर उभं आहे? इतकाल्या फांद्या तशाच 30-40 वर्ष कशा कोणी धरून ठेवलंय? याची धरून ठेवण्याची जी शक्ती आहे, हे तर इथे दूरपर्यंत थोडीशी आली त्याची. त्याच्यामध्ये महासमर्थ मध्ये त्याची संधिनी शक्ती इतकी प्रगाढ की ते बाकी पूर्ण ब्रह्मांडाला धरून ठेवू शकते, नुसते तिचे अस्तित्व मात्र. ती संधिनी शक्ती. त्याच्या अजून आत गेला तर मग समवेद शक्ती. हे चैतन्य महाप्रभूंचं आहे बरं, हे सिद्धांत सगळे जे मी शिकलो ते समोरच्यात आहे, अचिंत्य भेदाभेदातले. हे म्हणून लक्षात येईल की मी इतकं का बरं त्यांना मानतो. तर संवेद शक्ती ते खूपच तत्ववेत्ता होते, अत्यंत कुशाग्र बुद्धीचे, सगळे शास्त्रवेत्ता. सगळं सोडून फेकून दिलं, अक्षरशः नदीत फेकून दिलं त्यांनी स्वतः लिहिलेला ग्रंथ. त्यामुळे काही ते महामंत्र हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आता कृष्ण गायत्री कृष्णाय वासुदेवाय, क्लीं कृष्णाय गोविंदाय हरे परमात्मने, क्लीं कृष्णाय गोविंदाय गोपीजन वल्लभाय स्वाहा. त्यांनी म्हटलं हरे कृष्ण मंत्राच्या पलीकडे काहीच कुठलं ज्ञानाला काही अर्थ नाही. हे सगळ्या ज्ञानाने मला इथपर्यंत आलं की हे मी आता स्वीकारा म्हणून लिहिलेला मित्राच्या आनंदासाठी फेकून दिला सगळं. त्याचे असे नुसते भगत नव्हते, बुद्धिमान, जे बुद्धिमान शास्त्रज्ञ, सायंटिस्ट, आध्यात्मिक शास्त्रज्ञ. संवेद शक्ती ती जशी सूर्याच्या थोडा प्रकाश किती प्रकाश जसे सूर्यात, तोच आतला प्रकाश आहे जो इथपर्यंत पोहोचू शकला. इतका जास्ती प्रकाश आहे की ओथून वाहून राहिला दूर पर्यंत. जसं नळ सुरू असला, टाकं वाहत गेलं आणि गावाला गेलो तर 8 दिवसांनी आलो आणि 8ही दिवस नळ सुरूच होता, तर कुठपर्यंत नाल्या नदीपर्यंत पोहोचलं पाणी. तसं इतका प्रकाश सतत निरंतर आहे, सतत आहे. सूर्याचा प्रकाश तर कधी ना कधी संपेल, पण त्याचा सतत आहे, स्वयंभू आहे, स्वयंप्रकाशी आहे गोविंदा. इतक्यापर्यंत सूर्याचं सोलर सिस्टम पर्यंत मर्यादित आहे, सूर्यमंडळापर्यंत. तर त्याचा जो समवेद शक्ती आहे म्हणजे ज्ञान शक्ती. वेद म्हणजे विद्युत प्रकाश जमतो, वेद तिथून आले, वेदवान समजणं, अक्कल, हुशारी, ती त्याची संवेद शक्ती. अजून त्याच्या आत गेलं की आता अगदी सेंटरला पोहोचलं, सूर्याच्या केंद्र, इथे मुख्य त्याचा बिंदू, तिथे जी आहे ती लादिनी शक्ती, आनंद देणारी, प्रेम, अर्थात लादिनी शक्ती म्हणजे प्रेम शक्ती. ती त्याच्यापासून दूर होऊ शकेल का? सूर्यापासून त्याचं सेंटर दूर, वर्तुळ काढला म्हटलं सेंटर इथे ठेवून दे, वर्तुळ घेऊन जा कुठेतरी. शक्याचं कल्पना करू शकते, कागदावर वर्तुळ काढला, त्यात केंद्रबिंदू काढला, म्हटलं केंद्रबिंदू तुम्ही इथेच थांबा, आम्हाला वर्तुळ पाहिजे फक्त. एक बिंदू दिसत आहे तुला, इथे वाटते इथेच आहे, पण वर्तुळ गेलं त्यासोबतच त्याची केंद्रबिंदू गेली. केंद्रबिंदू नाही आहे तर वर्तुळच नाही आहे. तित्तर बित्तर सारावारा कसाही त्याचा होऊन जाईल मग पोंगसा. केंद्रबिंदूनी त्याला रेडियली धरून ठेवलेला वर्तुळ आहे, त्याची आतली सगळ्यात सर्वोत्कृष्ट शक्ती, सर्वोच्च दर्जाची शक्ती, सर्वप्रिय शक्ती, इतकी की तोंड तिच्यात फरक राहणं शक्यच नाही. ती वेगळी तो वेगळा शक्यच नाही. जिथे जिथे तो जातो, जेव्हा जे अवतार आला त्याच्यासोबत ती आहेच. कृष्ण आला तर राधा बनून आली, लादिनी, मूर्तिमान स्वरूप श्री राधे. जय जय श्री राधे. कृष्ण जन्माष्टमी झाली, त्याच्या लगेच राधाष्टमी झाली.
रामनवमी झाली तर सीतानवमी झाली. शिव आहे तर शक्ती आहे. तर ती अल्लादिनी. तर ते हे ठीक आहे जे काय सांगितलं, बहिरंग आहे, माया नावाची, महामाया नावाची, सत्व रजतमा, तटस्थ आहे जीव, आपण जे आहोत ते वास्तविक स्वरूप, आपलं शरीर मायेत आहे, मन मायेत आहे आणि बुद्धी मायेत, हे तीनच आहे. या तीनच्या पलीकडे आपण जे आहे, माइंड, बॉडी आणि इंटेलेक्ट, BMI, त्यांचं चैतन्य कुठलं मिशन आहे ना त्यांचं, स्वामीजींचं BMI, चिन्मय मिशन. त्याचं प्रिन्सिपल आहे चिन्मय मिशनचं BMI, बॉडी, माइंड आणि इंटेलेक्ट. तेही तीनच्या पलीकडे जो आत्मा आहे चिन्मयानंद स्वामींचा. तर आपण जे आपले 3 भाग समजून आले, सच्चिदानंद स्वरूप आहे, ठीक आहे. आणि अजून परमेश्वराचे 3 आहे, जे संधिनी, संवेद आणि लादिनी. सो व्हॉट अबाउट इट? तर काय करायचं काय याचं? कशासाठी सांगितलं एवढं सगळं? मन रमवायसाठी, मनोरंजनसाठी, फालतू टाइम वेस्ट नाही. हे समजून घ्यायचं ज्ञान विज्ञान योग आहे. हे 3 वेगळे नाही आहे, एक कनेक्टेड आहे, एकच समजवण्यासाठी विभाग केले 3. आणि त्या 3 मध्ये पूर्ण नाही समजत म्हणून अजून 3, प्रत्येकाचे 3 केले समजवण्यासाठी. हे समजून घ्यायचे की कसं हे सगळं सलग आहे, अखंड आहे, खंड नाही, खंडित नाही. कसं जी ईश्वराची संधिनी शक्ती जी आहे, जी आपण म्हटलं धरून ठेवण्याची शक्ती, सामर्थ्य जे आहे, त्याची ताकद जी आहे, ज्याला आपण म्हणतो वीर्यवान, त्याची ती जेव्हा त्याच्या बाहेर निघाली तर त्याच्या सत स्वरूपात प्रागट्य झाला. सच्चिदानंदाचा सत जो आहे तो ह्या संधिनी शक्तीचा शिंतोडा आहे. लाटा धाम समुद्रात उडत होतात, थोडं जवळ गेलं तर काही शिंतोडे अंगावर येतात, तुषार म्हणतो आपण त्यांना. ते पूर्णच्या पूर्ण लाट नाही आले म्हणजे एक शिंतोडा आला उडला. तसं ही संधिनी शक्ती, त्याचं महासामर्थ्य आहे, धाम केवढं समुद्रामध्ये शक्ती आहे, केवढे लाटा आहे. एक शिंतोडा आला माझ्यामध्ये, माझ्यावर उडला, ते माझं सत्य स्वरूप जीवात्म्याचं. जशी ती लाट खारटते तसंच हा शिंतोडाही खारट आहे. त्या लाटीचं जे टेम्परेचर आहे ते या शिंतोड्याचंही टेम्परेचर आहे. खूप छोटस आहे पण एक्झॅक्ट तसंच, आणि तेच आहे, कारण तेच होतं इथे आलाय ओढून थोडस बाहेर त्याच्या समुद्राच्या. इथे शिंतोडा वाटतंय, शिंतोडाने आत्ता लाट होती, लाट म्हणजे काय, समुद्रच होता. ते सत्य म्हणून मी कधी मरत नाही, मरू शकत नाही, मरणार नाही, कारण मी ईश्वराची संधिनी शक्ती आहे, सत्य रूपाने माझ्यात प्रकट झालेली. म्हणजे शिंतोडा पडला आणि त्याचा अजून दूरपर्यंत काहीतरी गेला, एखादी लाट धडाकन याच्यावर दगडावर पडली आणि त्याचं अजून कुठेतरी, ते लाटही नाही आहे, त्या दगडावर जे आपटला त्याचा अजून दूरपर्यंत कुठे गेला, रेतीवर पडला. तेही तसाच आहे, त्याच्यातही तितकंच मीठ आहे, त्याच्याही तितकंच टेम्परेचर आहे, कारण ते इथून आलं, लाटेवरून उडलं, दगडावरून उडला, दगडावर जे होतं ते इथून लाटीतून होतं, लाट दगडावर, दगडावरचं ते तिसऱ्यावर. संधिनीचे सतच तामस महामायामध्ये गुण जो आहे, हे आता जर केलं, आता जे आम्हाला सांगितलं होतं दाढा काढून टाका, 20 वर्षापूर्वी, 15-20 वर्षापूर्वी आमच्या डेंटिस्टनी म्हटलं की आत्ता काढशील तर ठीक होईल, निघून जात, नाही तर पुढे गॅरंटीड त्रास होणारच, आणि तितका जास्ती कठीण होईल. म्हातारे जितकं झालं दाढा काढण्यासाठी, मी मादी बाजूबाजूला बसून 4 8 दाढा काढून दिल्या. आता ते झंझट नाही, भानगड नाही, काळजी नाही, त्याविषयी अजून बाकी अनेक आहेत, पण त्याचं नाही. तसं हे आता जर समजून घेतलं तर मग हिची पूर्ण गीता सर 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 व्हायला लागेल डोक्यात, एकदम वाचो न वाचो, नुसतं चिंतनात गीती उत्स्फूर्त निघून जाईल. 14व्या अध्यायात एकदम सरळ सोपा होऊन जाईल. गुणत्रय विभाग त्याचं नावच आहे, गुणांचे 3 विभाग. आणि एक माझा अत्यंत आवडत्या अध्यायांपैकी आहे 14वा. खूपच मला गोड आणि प्रिय आहे. सगळ्यात नाही म्हणू शकत मी, पण अत्यंत जवळचा, निकटचा. पण आणि त्यांनी फायदाही खूप झाला माझा, म्हणून म्हणतो
म्हणून मी हे तर एकदम इथे थांबवून सगळं स्लो स्टॉप करून हे सांगतोय. ते ईश्वराच्या संधिनी शक्ती जे दगडावर जशी आली तर ती सत्य रूपाने माझ्यात, आणि तीच पुढे अजून दूर गेली तर महामायामध्ये दूर पर्यंत तामस रूपाने प्रगट झाली. ईश्वराची संवेद शक्ती, समजण्याची शक्ती जेव्हा आली बाहेर थोडीशी, ती चित्त रूपाने माझ्यात प्रगट झाली. जीवात्म्यात सतचित आनंद म्हणतो, सच्चिदानंद मला चित्त. थोडं थोडं मलाही समजते त्याला. तो सगळ्यात तो त्रिकालज्ञ आहे. मला त्रिकालज्ञ नाही, मला पण कालचं आठवते, आजचं आठवते, उद्याचा विचार करू शकतो. मलाही समजते थोडं. कालच्यापेक्षा थोडा मागच्या वर्षीचंही आठवते. या वर्षी जे जे झालं ते आठवते. तर थोडी शक्ती माझ्यातही आहे. तीच शक्ती आहे, वेगळी नाही आहे. त्याची संवेद शक्ती कुठून आली? अरे तो शिंतळा उडला माझ्यावर. ते मी दगड आहे होतो, शरीर रूपी दगड होतो, जड होतो दगड. तिथे शरीर जड आहे ना, आपण नाही उचल्याशिवाय शरीर आपण स्वतःला नाही उचलू शकत. तोपर्यंत आपण नाही त्याला आज्ञा देत. ती लाट माझ्यावर आदळली, त्याच्यामुळे मी पण ओला झालो. किती लाटा आहे आणि किती सामर्थ्य, किती पाणी आहे समुद्रात. लाटेवर, दगडावर किती पाणी आहे, काहीच नाही, कल्पनाच नाही करू. त्यांचं कम्पॅरिझनच नाही जेवढं समुद्रात आहे आणि जेवढं दगडावर आलं. पण तेच आहे की नाही, तसंच आहे की नाही? हो, चाटलं तर तेवढं तसंच लागते खारट. तसा माझ्यावर तीच ईश्वराची चैतन्य शक्ती आली. चेतन जे आहे, चैतन्य, त्यांचं नावही चैतन्यच होतं महाप्रभूंचं. तर ते मी आहे. आणि ती दगडावर आदळलेली लाट, दगड तोला झाला, पण अजून जे दूर उडले ते राजसिक गुण, रजोगण मायेमध्ये. आणि ईश्वराची जी देणी शक्ती आहे, त्याचा गोडवा जो आहे, मीठच खारट नाही, त्याची गोडी जी आहे, ती ज्या दगडावर ती लाट जेव्हा आली तर ती आनंद रूपाने जीवात्म्याला अनायास विनाकारण सहज आनंद. ईश्वर अंश जीव विनाशी. ध्यानाच्या म्हणलं चेतन अमल, चेतन आहे, अमल आहे, सहज सुख राशी. आपला आनंद आपला जो ऑलरेडी आहे, सहज आनंद आहे. आडंबराची गरज नाही आहे. विडंबना होईल आडंबर केला तर. बाहेरून काहीतरी बाह्य स्पर्शेषु असक्तात्मा विंद्यतात्मनि यत् सुखम. श्रीकृष्ण म्हणतो भगवद्गीतेत झालाय आपला आधी. बाहेरच्या स्पर्श सुखात, म्हणजे बाहेरच्या स्टेम्युलस, बाहेरचं काहीतरी ऐकून, बाहेरचं काहीतरी चाखून खाऊन, बाहेरचं बघून असक्त आत्मा असक्त आहे, त्यांनी नाही सुख मिळत. विंदती आत्मनि यत् सुखम. आपलं सुख आपल्यात आहे. कोणी गोड बोलेल तर आनंद वाटेल असं नाहीये. कोणी चार शब्द कोणी विचारेल तर आनंद वाटेल असं नाहीये. त्यांनी तर नुसती आठवण होईल, अरे हो आनंद आहे आपल्याजवळ. आपण नुसतं आत गेलं तर लक्षात येईल, अरे रोत वाहून राहिलं, भरलं आहे. विसरलं, नळच बंद करावं विसरलं, इतका आनंद भरलाय. कारण ती त्याची आल्हादिनी शक्ती आदळली आहे माझ्यावर, दगडावर, शरीर रूपाने. खरोखरच दगड आहे. होतो, नक्कीच होतं आधी, कबूल करतो, जरूर होतं, अवश्य होतं. आणि हे सोडलं तर बाकीचं सगळं आहेच, हेही सांगतो. एवढं सांगितलं सोडलं तर. पण त्याच्यामुळे आनंद स्वरूप झालं. माझी सच्चित नुसतं नाही राहिलं दगड. दगड आहे आणि याला समजते, अच्छा पण मख्ख सारखा बसला नाही. आनंद, प्रसन्न आत्मा, ब्रह्मभूत प्रसन्न आत्मा, न शोचती न कांक्षती. भगवद्गीता. समम सर्वेषु भूतेषु मद्भक्तिं लभते पराम. 18वा अध्याय, मोक्ष संन्यास योग. प्रसन्न आत्मा झाला. आणि ते जेव्हा अजून शिंतोडे दूर गेलं, तर ते सत्व गुण जे म्हणतो, सात्विकता, सतो रज तम, लादिनीचा प्रसाद, आनंद, आनंदाचा शिंतोडा, सात्विकता, समवेदचा प्रसाद, चित्त स्वभाव, आपलं चैतन्य, चैतन्याचा शिंतोडा राजसिकता, संधिनीचा प्रसाद, आपले सतता, त्याचा ओढलेला दूर पडलेला शिंतोडा म्हणजे तामस. असं का? संधिनी म्हणजे पक्क धरून ठेवलाय,
निश्चिंत आहे, काही करायची गरज नाही, काही काळजी नाही, मरणार नाही, पक्क ज्याला अनुभव झाला, आत्मसाक्षात्कार झाला, मी नाही मरत, बिनधास्त झाला, फर्स्ट क्लास झाली, काहीच काळजी नाही. तर मग तमसचं काय 14व्या प्रमाद आलस्य निद्रा तन्निबधनाति भारत. तामसचा प्रमुख गुण काय? प्रमाद, आलस्य, निद्रा. जे आहे तसा आहे, जसा आहे तसा आहे, काहीच करायचं नाही. भीक मागून घेऊ, भूक लागेल त्या, नाही चोरी करून घेऊ. आपल्याला काही खूप कामधंदे करण्याची गरज नाही. चाकू उपटून दाखवून देते की नाही, धर आपलं पाकिट काढत नाही, ओढून घेऊ ना, जाते तिचे गोप ओढून घेऊ, थोडक्यात होऊन जाईल. आपल्याला काही करायची गरज नाही. तर पडलं राहू, झोपून राहू. प्रमाद म्हणजे वेस्टफुल. काळजी काय आपल्याला, वाया जाऊन राहिलाय, फेकफाक होऊन राहिली आहे, काळजी काय? तामसिक जीवन जे तर कोण गरम करेन, थंड तर थंडच खाऊन घेऊ. 4 दिवसापूर्वी बनवलं होतं, पडलाय, ठीक आहे ना, आता कराय, आळस आळस आळस, खाऊन घ्या ना. तसं जे आहे, कुठे कुठे जायचं, कोण उठते, पडलं राह, इथेच थुकू, पचाक, इथेच थुकलं, अरे आपलं अंगण आहे, दुसऱ्याचं थुकून पचक्कन. ज्यांनी बरं वाटतंय, ज्यांनी ठीक चांगलं वाटतंय, तंबाखू आहे, सुपारी आहे, बिडी आहे, चल घेऊन जे आहे. खूप विशेष काही प्रयोजन नाही, खूप विशेष काही नाही, बस नुसतं आपल्या आनंद स्वभावाचा अनुभव घेण्यासाठी नुसतं कमीत कमी कष्ट घेण्याचा स्वभाव आहे. तामसिकता, बसून राहणं, पडून राहणं एका जागी, विशेष काही इच्छा नाही, ते तामसिक जीवन. बस टीव्ही आहे समोर, रिमोट आहे, रिमोट मध्ये बॅटरी आहे, चालते, 6 महिने बॅटरी आहे, 2 टाकून ठेवलंय, डबल ए ट्रिपल एच्या, इंटरनेटला कनेक्टेड आहे, 24 तास 500 चॅनल्स आहे, पडला राहायचं, ऑन ठेवायचा, बाद राहायचं, एकांतर दुसऱ्या तिसऱ्या. तामसिक जीवन. कारण काय? निश्चिंत आहे, सत. कुठून आलं हे? सत स्वभावातून आलं. ते कुठून आलं? संधेनी शक्तीत आलं, सामर्थ्य, धरून ठेवण्याची शक्ती. काही नाही म्हणणार, पडलं राहील, तिथेच राहील. राजसिकता कुठून आली? अजून काय आहे? कुतूहल, अजून कुठे आहे, अजून कसं होईल, अजून होऊ शकते का, वेगळं काही आहे का, तुमच्या घरी काय केलं होतं, तुम्ही काय केलं, यांना कुठे नोकरी मिळाली, त्यांची बायको कशी आहे, ही सून कशी होते, ना तर अजून थोडंसं बदलून पाहू, दुसरा रंग, हा रंग चांगला दिसतो की ता रंग चांगला दिसतो, असं करून पाहू, अजून वाढवू शकतो का आपण, अजून कुठपर्यंत वाढवू शकते, अजून मोठं करू, अजून कमावू, अजून दुसरा बंगला घेऊया, तर ही कार झाली, दुसरी कार कशी, अनुभव कसा होतो. राजसिकता, सतत चबर चबर चबर, इकडून तिकडे, असं तसं तसं तसं. हे कुठून आला? माझ्या चित्त स्वभावातला हा गुण. चैतन्य आहे का नाही, जिथे जाईल तिथे मला दिसू शकते, समजू शकते, लक्षात येऊ शकते, मीच ज्ञान स्वरूप आहे. चैतन्य म्हणजे बौद्ध स्वरूप आहे. ते कुठून आलं? संवेद शक्ती, पूर्ण पूर्ण संवेदना, जागृत संवेदना. तर ते जितकं मुळापासून दूर गेला, तितकं भटकत गेला, मुख्य उद्देश विसरला. शक्ती राहिली पण उद्देश विसरला. शक्तिमत्तेला जेव्हा सोडलं, शक्तिमानचा जेव्हा आधार सोडला, नुसतेच शक्तीमध्ये अडकून गेलं, नुसतेच शक्तीचं प्राधान्य जर दिलं, नुसतीच लक्ष्मी पूजा केली, नारायणाला सोडून दिला, नुसतीच दुर्गा, शिवाचं प्राधान्य नसलं, तर मग नुसतंच गुणांमध्ये फसून गेला जीव मधला. ईश्वर इकडे जायचं तर इकडे चालला बा. आणि सात्विकता पुढची वेळ होऊन गेली, माझ्या आता लक्षात आलंय, पुढच्या वेळेस सुरू करू. थोडक्यात निरूपण करतो. सात्विकता, शांती, आनंद, प्रेम, थोडक्यात समाधान, अल्पसंतोषी. हे कुठून आलं? माझ्या आनंद स्वभावातून. सच्चिदानंदाचा आनंद, आपणहून आनंदी असण्याचा जो स्वभाव, ते कुठून आलं? ईश्वराची लादिनी शक्ती. लादिनी जेव्हा आली त्या आनंद स्वरूप, आणि त्याचं सात्विक, शांतीप्रिय. जय श्रीकृष्ण. क्षमा, माझं लक्ष नव्हतं घड्याळाकडे, एकदमच लक्ष झालं, खूपच वेळ होऊन गेली म्हणून. पुढचं इथून मग पुढे सुरू करू. थोडक्यात सांगायचं होतं की एक सलग आहे ईश्वराचा सगळा स्वभाव. इथे थांबवतो मी, आणि आपण